सुखावबोधे जनस्य ये जाह्नविकायमाने संसारहालाहलमोहशान्तये पुण्डलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। जय जय देव अद्वितीय परिणतो परमैक प्रिय निज जनजीत भजनीय मायागम्य। 18व्या अध्यायातल्या गुरुस्तवनाच्या ओव्या आपण कीर्तन भक्तीच्या संदर्भात पाहतो आहोत। त्याच्यात परिणतो परमैक प्रिय या शब्दापाशी आपण जवळपास 1 महिना थांबलेले आहोत। परिणत झालेला जो शिष्य आहे त्या शिष्यावर, अशा शिष्यावर परम प्रेम करणारे असं सद्गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे। आणि परिणत होणं म्हणजे साधना पूर्ण होणं, परिणत होणं म्हणजे जे प्राप्तव्य आहे ते प्राप्तव्य गाठणं। अशा प्रकारची परिणिती ज्यांनी प्राप्त केलेली आहे, ही परिणिती कशी लाभते, या परिणितीपर्यंत कसं पोहोचता येतं, याला शास्त्रीय उपाय काही आहेत का, त्या संबंधी आपण पाहतो आहोत। आपण जे पाहतो आहोत ते साधकांना उपयोगी असं पाहतो आहोत। आपण जो पाहतो आहोत तो मार्ग पाहतो आहोत। आपण जे पाहतो आहोत ते असं पाहतो आहोत की ज्या प्रकाराने साधना केली असताना पूर्णता येऊ शकते असं जे शास्त्रांचं म्हणणं आहे ते पाहतो आहोत। ज्ञान कसं झालं, एखाद्या व्यक्तीला त्या व्यक्तींवर सद्गुरूंनी कृपा काय म्हणून केली हे त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात जन्मात कधी कळलं नाही आणि गुरूंनाही कळलं नाही की आपण याच्यावर का प्रेम केलं आणि याला का सर्वस्व दिलं। अशा गूढ आणि चमत्कारिक गोष्टींबद्दल आपण बोलत नाही आहोत। असे संप्रदाय पुष्कळ आहेत। मला भेटायला एका मुलाला काही वर्षांपूर्वी काही मंडळींनी आणलं होतं, 4 वर्षांपूर्वी। त्यांचं असं म्हणणं होतं की हा जो मुलगा आहे, हा मुलगा हे जे शंकर महाराज आहेत त्यांचा अवतार आहे। तो मुलगा 11 वर्षांचा होता, शंकर महाराजांचा अवतार आहे। मी त्यांना म्हटलं तुम्हाला कसं कळलं हा शंकर महाराजांचा अवतार आहे? त्याला तर काहीच कळत नव्हतं। तो आपला बसायचा, काहीतरी एखादं वाक्य बोलायचा, नाहीतर बोलायचा नाही, कुठेतरी पाहत बसायचा। पण तो मुलगा जे बोलतो ते घडतं अशी अवतीभोवतींच्या मंडळींची श्रद्धा होती। हा शंकर महाराजांचा अवतार आहे असं लोकांनी ठरवून टाकलं आणि हा परिणतच झाला। किती लहान वयामध्ये। मी म्हटलं तुम्ही याचं जीवन कशा करता असं बनवता? त्याला कुठेतरी घेऊन जाता, त्याला बसवता, त्याला म्हणता की यांना काहीतरी सांग,
हे कशा करता तुम्ही सगळं करताय? परिणती म्हणजे काय असते, काय भगवद्गीतेत सांगितले, काय उपनिषदात सांगितले, ज्ञानाचं काय लक्षण आहे, तो काय म्हणतो तसं दोन गोष्टी झाल्या म्हणजे काय, हा परिणत झाला. पण ते काही त्या लोकांना पटलं नाही. समाजामध्ये जो परमार्थ चाललेला आहे त्या ढोबळमानाने परमार्थाबद्दल इथं निरूपण चाललेलं नाहीये. असे कोणाचेही कितीतरी अवतार सध्या काम करतायत असं मी ऐकलं. कोणी साईबाबांचे अवतार म्हणून काम करतायत, कोणी अक्कलकोट स्वामींचे अवतार म्हणून काम करतायत, कोणी गजानन महाराजांचे अवतार म्हणून काम करतायत, तर कोणी शंकर महाराजांचे अवतार म्हणून काम करतायत. कोणाच्या अंगात मच्छिंद्रनाथ येतात, कोणाच्या अंगात गोरक्षनाथ येतात. अशा परमार्थाबद्दल ज्ञानेश्वर महाराजही म्हणत नाहीयेत आणि मलाही काही म्हणायचं नाहीये. अशा परमार्थाबद्दल आपल्याला काहीच म्हणायचं नाहीये. आपल्याला जो परमार्थ औपनिषदिक धर्म म्हणून सांगितला गेला त्या परमार्थाबद्दल बोलायचं आहे. आणि जर त्या परमार्थाबद्दल बोलायचं झालं तर परिणती कोणत्या मार्गाने प्राप्त होते याचा जो शास्त्रीय मार्ग सांगितलेला आहे, शिष्याला साधना करायला लागते ना. ऋषींच्याकडं 12-12, 18-18 वर्ष लहान मुलं वयाच्या 8व्या वर्षी जात असत आणि 12 वर्ष राहून म्हणजे 20व्या वर्षी अथवा 24व्या वर्षी परत येत असत. काही परिणती गाठून परत येत असत. ते काही उगीच येत असत. त्यांच्याकडून काही शास्त्रांची संथा ते करून घेत असत, काही मार्ग सांगत असत, काही साधना सांगत असत, कर्म करून घेत असत. सर्व प्रकारची कर्म अभिमान रहित ती कर्म करता येतात की नाही. लाकडं फोडता आली पाहिजेत, सरपण गोळा करून आणायचं, पाणी तापवायचं, सेवा करायची. हे सगळं कशा करता चौकट बसवली, ज्या करता बसवली त्याचं निरूपण चाललेलं आहे. ही जी परिणती आहे त्या परिणतीमध्ये ज्ञानाला प्रत्यक्ष जवळची अशी काही साधनं सांगितलेली आहेत आणि ज्ञानाला अप्रत्यक्ष जवळची अशी साधनं सांगितलेली आहेत. ज्ञानाला जी अप्रत्यक्ष जवळची साधनं आहेत त्याच्यामध्ये विवेक, वैराग्य, शम, दमादी 6 गोष्टी आणि मुमुक्षत्व अशा गोष्टींचा समावेश आहे. प्रसंगी यांना देखील बहिरंग साधना म्हटलं जातं. त्याच्याही बाहेर एक बहिरंग साधना म्हणून सांगितलेली आहे, ती म्हणजे चित्तशुद्धीचा उपाय म्हणून केल्या जाणाऱ्या गोष्टी. हे बहिरंग साधनेचं मुख्य लक्षण आहे. आणि ज्ञानाला प्रत्यक्ष जवळच्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी अंतरंग साधना म्हणून ओळखल्या जातात. त्या गोष्टींमध्ये श्रवण, मनन, निदिध्यासन आणि तत्वम पदार्थ चिंतन अशा 4 महत्वाच्या गोष्टी येतात. साधन चतुष्टय संपन्न असा साधक होत असताना म्हणजे त्याच्या ठिकाणी विवेक निर्माण झाला. संतांच्या संगतीने आत्मा आणि अनात्मा याच्या संबंधी विवेक निर्माण झाल्यानंतर तो विवेक निर्माण झाल्यामुळं त्याला ब्रह्मभावाबद्दल रुची निर्माण होते. आणि त्या ब्रह्मभावाच्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी असतात म्हणजे मनाची कर्म, इंद्रियांची कर्म या बाजूला ठेवल्या पाहिजेत अशी वृत्ती निर्माण होते, सहज वृत्ती निर्माण होते. त्याला वैराग्य असं म्हणतात. जे इहलोकीचे भोग आहेत ते भोग आणि काल्पनिक भोग परलोकींचे या दोन्ही भोगांविषयी त्याला वितृष्णा निर्माण होते, म्हणजे नकोत अशी भावना निर्माण होते.
आणि या विवेक आणि वैराग्याला धरून शम दम श्रद्धा उपरती समाधान आणि तितिक्षा या गुणांचा तो अभ्यास करतो. हे आपलं सगळं पाहून झालेलं आहे. आणि हा अभ्यास करत असताना त्याला मुमुक्षत्व प्राप्त होतं. मुमुक्षत्व म्हणजे संसारापासून जे दुःख आहे त्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी अशी तीव्र इच्छा, तळमळ, ही एक गोष्ट. आणि आत्यंतिक आनंदाची प्राप्ती व्हावी, निरतिशय आनंदाची प्राप्ती व्हावी अशी तीव्र इच्छा. या दोन्ही इच्छा धरून मुमुक्षत्व असं म्हटलं जातं. असं तीव्र मुमुक्षत्व ज्याला प्राप्त झालेलं आहे असा साधक सद्गुरूंकडून सातत्याने श्रवण करायला सुरुवात करतो. श्रवणाचा एक उपकार असा आहे की श्रवण ही पूर्वापार चालत आलेली आणि अजूनही चालत आलेली अशी सर्वात पहिली साधना आहे, प्रथम साधना आहे. नवविध भक्तीची सुरुवात देखील श्रवणापासून होते असं नारदांनी म्हटलेलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. समर्थांनी देखील ऐका परमार्थाचे साधन जेणे होये समाधान ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी. ज्यामुळे समाधान होईल असं परमार्थाचं पहिलं साधन म्हणजे श्रवण. कारण ध्यानातलं समाधान तुम्हाला किती वर्षांनी मिळणार, नामस्मरणातलं समाधान तुम्हाला किती काळाने मिळणार. बसल्यानंतर चित्त तर इकडं तिकडं फिरत राहतं. एक 10 नाम देखील पूर्ण नामावर लक्ष आहे असं घडत नाही. मग नामातून समाधान मिळणार कधी? त्याची गोडी लागायला लागेल. गोंदवलेकर महाराज म्हणतात की ती भाकरी जशी तिला स्वतःची चव नसते, भाताला स्वतःची चव नसते, तो जितका आपण चावावा तितका मग गोड गोड लागत राहतो, पण त्याला स्वतःची काही चव नाही. तसं नाम हे आपण जितकं चघळू, जितकं आपण घेऊ तितकं गोड लागायला लागेल. याचा अर्थ खूप चघळल्यावर मग गोड लागायला लागेल, एकदम नाही. ध्यानाचा अभ्यास करत असताना, करायला सुरुवात केली असताना एक 5-10 मिनिटं बसा. अनुग्रह दिल्यानंतर स्वरूपानंद शिष्याला असं सांगत असत की आता ही जी काही साधना मी सांगितली त्या साधनेप्रमाणे रोज 5-10 मिनिटं अभ्यास करावा असं म्हणत असत. अशा करता म्हणत असत की जर सांगितलं की हा अभ्यासच प्रमाण आहे आणि हा अभ्यास दीर्घकाल केला पाहिजे, 1.5 तास 3 तास असा रोज बस, तर गोडी नसताना बसणार कसा? एकदम ध्यानाला इतका वेळ बसू कसा शकणार? म्हणून ते सांगत असत की 5-10 मिनिटं बसा. आणि मग नंतर 5-10 मिनिटं बसताना जसं लक्षात येतं की डोळे मिटून आपण 5-10 मिनिटं बसू शकतो, नाहीतर झोपेशिवाय कधी डोळे मिटले नाहीत, जागा असताना डोळे मिटले असं कधी झालं नाही. असा मनुष्य प्रथम जेव्हा डोळे मिटायला लागतो ध्यानाकरता म्हणून, तेव्हा त्याला खरंच त्रास होतो, ते अवघड आहे असं वाटायला लागतं. त्याला त्याच्यात कोणतंही समाधान मिळत नाही. असं स्वरूपानंद सांगत असल्यामुळं स्वरूपानंदांचे जे शिष्य ते 5-10 मिनिटं बसण्याचीच प्रथा चालू ठेवू लागले. तेव्हा स्वामीजींनी स्वरूपानंदांना असं विचारलं की मी तिथं असं सांगतो की 1.5 तास बसायला पाहिजे, तुम्ही इथं सांगता की 5-10 मिनिटं बसा. मला लोक येऊन सांगतात की आप्पांनीच सांगितले की 5-10 मिनिटं बसा, म्हणजे 5-10 मिनिटं बसल्यावर पुरेल असा लोकांचा हेतू असतो. तेव्हा स्वरूपानंद स्वामीजींना असं म्हणाले
की जर एकदम 1.5 तास बसा असं म्हटलं तर कोणी बसणार नाही, म्हणून मी 5-10 मिनिटं सांगतो. या सगळ्या गोष्टी स्वामीजींकडून ऐकल्यानंतर मग मी आता असं सांगायला सुरुवात केली की सुरुवातीला 5-10 मिनिटं बसा आणि दर महिन्याला वेळ वाढवा. दर महिन्याला एक 5-5 मिनिटं वेळ वाढवा आणि 1 तास तुम्हाला होईल, 1 वर्ष जेव्हा होईल अनुग्रह घेऊन, तेव्हा तुम्ही 1 तासभर किंवा 1.5 तास ध्यानाला बसणारे असे व्हाल आणि 1.5 तासाची बैठक ही उत्तम बैठक. जितकं अधिकाधिक परिणामकारक सांगता येईल तितकं सांगायचं एवढंच. पण किती जेवायला पाहिजे? आता आईने भरवायला उष्टवण झालं, आता जेवायला किती पाहिजे, रोज किती जेवलं म्हणजे पुरेसं आहे, हे कधी कोणाला विचारायला लागत नाही. त्याला माहित असतं की पोटभर जेवायचं असतं आणि एकदा पोट भरल्यानंतर पुन्हा भूक लागल्यानंतर पुन्हा जेवायचं असतं. असं काही कोणी कोणाला शिकवायला लागत नाही. तसं 5-10 मिनिटं बसावं असं स्वरूपानंदांनी सांगितल्यानंतर त्याची गोडी निर्माण झाल्यावर अधिक बसावं हे कशा करता बरं सांगायला लागतं? अशा करता सांगायला लागतं की यांनी तात्काळ समाधान 5-10 मिनिटात तर मिळत नाही आणि रोज 5-10 मिनिटं बसून कधीच मिळत नाही. पण श्रवण ही एक अशी गोष्ट आहे, त्याच्याकरता दीर्घ बसायला लागतं. श्रवण ही अशी एक गोष्ट आहे की ऐकताना लगेच समाधान मिळायला, काही एक समाधान मिळायला लगेच सुरुवात होते. म्हणून श्रवण ही फार महत्वाची पहिली अशी साधना. तसंच एकाने दुसऱ्याला शिक्षण देण्याची सर्वात मूलभूत, पायाभूत, प्राथमिक आणि सर्वात परिणामकारक अशी पद्धत म्हणजे सांगणं आणि ऐकणं हीच आहे. सांगितलं गेलं पाहिजे आणि ऐकलं गेलं पाहिजे, वाचणं नव्हे. म्हणून तर पुस्तकात सगळं असलं तरी देखील आपण शाळेमध्ये त्याच करता घेतो. कारण ऐकून जे समजतं ते साक्षात समजतं, थेट समजतं. अत्यंत भावाने श्रवण घडलं पाहिजे. श्रवण करत असताना आपल्या स्वतःला देखील आपण विसरलं पाहिजे. मला आठवते की मी प्रवचन ऐकत असे स्वामीजींचं, तर अक्षरशः श्वास देखील घ्यायला विसरल्यासारखं होत असे. थोड्या वेळाने असं काही लक्षात यायचं की एक दीर्घ श्वास घेऊन सोडला जायचा, काहीतरी आपण कोंडलं गेलं की काय असं वाटावं. मला हे आशा करता सांगायचं की इतका श्वास अडवून तुम्ही ते श्रवण करू नका. पण मला सांगायचंय असं की जेव्हा तुम्ही तितकी गोष्ट अगदी जीव की प्राण असं म्हणून श्रवण करत असतात, तेव्हा खरंच श्वास थांबतात, खरंच श्वास मंद होतात. ही कृत्रिम रीतीने करण्याची गोष्ट नाहीये. पण जर तुम्ही त्या तऱ्हेने श्रवण करायला लागलात तर खरंच म्हणजे पुढचा क्षण तुम्हाला नाहीये. जर काही असेल तर याच क्षणात आहे. या क्षणामध्ये तुमच्या जीवनाचं सर्व सार, सर्व इति कर्तव्यता भरलेली आहे. सर्व सार्थक याच क्षणात आहे. कारण सद्गुरू सांगताहेत तर तुम्ही खरंच श्वास रोधून ऐकता, खरंच भावाने ऐकता. जे श्रवण करायचं आहे तर ते श्रवण आपण अंमलात आणायचं आहे. आपल्याला जीवन विषयक युक्त्या याच्यातून मिळत आहेत, मार्ग मिळतो आहे, अशा भावाने श्रवण करायला हवं. श्रवण करत असताना जो काही विषय चाललेला आहे तर त्या चाललेल्या विषयाला होकार अथवा नकार मनातून नको द्यायला. श्रवण करत असताना त्याच्या संबंधी मनाने खूप बोलायला नको.
की हे बरोबर आहे अथवा हे चूक आहे, हे मला पटत आहे अथवा हे मला पटत नाहीये. कोणत्याही विचाराच्या भिंती श्रवण करत असताना मध्ये नको उभ्या राहायला, नाहीतर मग कितीतरी विषय निघून जातो आणि थोडाच विषय कानावर येतो. अशा प्रकारचं श्रवण अपेक्षित आहे. श्रवण करत असताना हीच पूर्व दिशा आहे. जे काही आपण ऐकतो आहोत तेच संपूर्ण आहे अशा भावानेच ऐकलं पाहिजे. आणि सगळी शिक्षणं अशीच चालतात. परमार्थातलं शिक्षण नव्हे तर सर्व प्रकारचं शिक्षण असंच चालतं. जर शंका आली हे सांगतायत ते बरोबर की चूक, तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही शिकत असताना आणि शिक्षक शिकवत असताना हे बरोबर सांगत नाहीयेत असा जर भाव तुमच्या मनात कधी निर्माण झाला असेल तर त्यावेळेचं तुमचं शिक्षण हे अपूर्णच राहिलं असणार. तो विषय तुम्ही ग्रहण करू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी श्रद्धा पाहिजे. हे जे वरचे गुण आहेत, ज्ञानाला अप्रत्यक्ष जवळची साधनं म्हणून समर्थ असं म्हणतात की विषयी लोक श्रवणास येती ते बायकांकडे पाहती, चोरटे घेऊन जाती पादरक्षा. जो तो आपल्या आपल्या उद्देशासाठी आलेला असतो असं श्रवण नसावं. म्हणून त्या श्रवणामध्ये आत्मानात्म विवेक असायला हवा. त्या श्रवणामध्ये वैराग्य असायला हवं. त्या श्रवणामध्ये शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा हे गुण यायला हवेत. त्या श्रवणामध्ये तीव्र मुमुक्षत्व हवं. ही जी साधन आहेत ती साधनं याकरता आपण पाहिली. त्या श्रवणामध्ये अत्यंतिक प्रेम असायला हवं. मी लहानपणी संघाच्या शाखेमध्ये जायचो तर शाळेत वगैरे कुठेही एखादं व्याख्यान ऐकल्यानंतर टाळ्या वाजवण्याची पद्धत असते. तर तिथं गेल्यानंतर अगदी पहिल्यापासून कोणीही काही सांगितलं तरी देखील टाळ्या वाजवण्याची पद्धत नाहीये. याचं कारण मला माहित नव्हतं, कारण अगदी लहानपणापासून मी जात होतो. पण एकदा असं झालं की नवीन आलेल्या काही मंडळींनी टाळ्या वाजवल्या एक भाषण झाल्यानंतर. तर तेव्हा मग त्यांनी खुलासा केला की टाळ्या वाजवायच्या नाहीत. तुम्हाला वडील काही उपदेश करतात तेव्हा तुम्ही टाळ्या वाजवता का? वडिलांनी एखादी गोष्ट सांगितल्यानंतर, आईने एखादी गोष्ट सांगितल्यानंतर वा वा काय सांगितलं टाळ्या वाजवता. जी गोष्ट हिताकरता सांगितली जाते त्याचं तुम्ही कौतुक नका करू. तुम्ही जसं घरी करत नाही तसंच इथं अपेक्षित आहे असं सांगितलं गेलं. तो जो भाव आहे तर तो भाव सद्गुरु तुम्ही सांगता, सद्गुरु तुम्हाला सांगतात तर तुम्ही सद्गुरूंचं असं कौतुक नका करू की वा छान सांगितलं. तिथं ते श्रवण गेलं सगळं. म्हणून श्रवणामध्ये कोणत्या कोणत्या भावांचा अंतर्भाव असायला हवा हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि श्रवणामध्ये या वरच्या ज्या भावना आहेत साधन चतुष्टयात सांगितलेल्या त्या भावनांचा अंतर्भाव श्रवणाच्या साधनेत हवा. एक प्रेम हवं. आपल्याला आपल्या हिताच्या गोष्टी आपल्या आजींनी जर कधी सांगितल्या असतील, आईनी जर कधी सांगितल्या असतील तर त्या ऐकत असताना आपल्या अंतःकरणातून सहज एक प्रेमाच्या लहरी म्हणून त्या बाहेर पडून आपल्या आजीच्या अंतःकरणात पोचल्या असतील. लहानपणी जेव्हा ती काही आपल्याला सांगत असेल एखादी गोष्ट तेव्हा
अशा लहान मुलांचा कसा भाव असतो, कसं प्रेम असतं, कसा विश्वास असतो. तशा प्रकारे तुमच्या डोळ्यामधून तुमच्या अंतःकरणातल्या अशा सर्व प्रेमादराच्या गोष्टी वक्त्यापर्यंत जर जाऊन भिडल्या तर वक्ता ज्या तळमळीने सांगत असतो ती तळमळ जशीच्या तशी तुमच्या अंतःकरणात प्रवेश करेल. पण याचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. श्रवण करत असताना अन्य विचार नकोत, अन्य भावना नकोत, तर प्रेमच हवं. असं जर असेल तर जो विषय चाललेला असेल त्या विषयाच्या अनुरोधाने श्रवणासवे सुमना समाधी जोडे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तर ते थोड्या वेळ पुरतं अनुभवाला आल्याखेरीज राहणार नाही. फारशी साधना देखील न करता पहिलं समाधान श्रवणाने मिळतं. म्हणून श्रवण ही ज्ञानाला प्रत्यक्ष जवळची अशी साधना सांगितलेली आहे. श्रवणातून प्रेरणा मिळते. श्रवणाचा फार विलक्षण असा परिणाम असतो. मदनलाल धिंगरा एक उडाण टप्पू असं म्हणता येईल. सुखवस्तू, बेदरकार आणि ख्याली खुशाली मध्ये रमणारा असा तरुण होता. तो जेव्हा सावरकरांच्या सानिध्यात आला लंडन मध्ये, कुठं राहत होते, इंडिया हाऊस का काय, तर तिथं प्रथम वैचारिक संघर्ष झाला. सावरकरांनी त्याला झापलं, बोलले ते त्याला वाटेल तसं. त्याची जी जीवन पद्धती होती, विचार पद्धती होती त्या करता म्हणून, आणि म्हणून तो त्यांना टाळायला लागला. पण नंतर एकत्रच राहत असल्यामुळं आणि हळूहळू सर्वांवरच सावरकरांचा प्रभाव पडू लागल्यामुळं तोही त्यांच्या सानिध्यामध्ये रमायला लागला. आणि त्या श्रवणाचा एवढा विलक्षण परिणाम झाला की मदनलाल धिंगरानी तिथं एका गोऱ्या अधिकाऱ्याची हत्या केली, खून केला. आणि कोणाचंही नाव न घेता आनंदाने तो फाशी गेला. श्रवणाने एवढं घडू शकतं. श्रवणाने तुम्ही तुमचं जीवन जर असं उधळून टाकू शकत असाल तर त्या श्रवणाने तुमचं जीवन ते एका उदात्त कार्यासाठी आहे असं जरी घडलं तरी देखील तुमचं सगळं जीवन ओवाळून कुरवंडी करून तुम्ही टाकू शकता परमार्था करता. या शरीरींची माती मेळवीन ती एक शिती जेथ श्री चरण उभे ठाती श्री गुरूंचे. अशा प्रकारची अत्यंत तीव्र अशी पारमार्थिक इच्छा देखील याच श्रवणापोटी निर्माण होऊ शकते. म्हणून श्रवण ही महत्वाची अशी साधना आहे. श्रुती आणि स्मृती हे जे आपले प्रमाण ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये स्मृतीपेक्षा श्रुती या अधिक महत्वाच्या समजल्या जातात. स्मृती ज्या आहेत त्या स्मृती जे अनुभव आलेले आहेत ऋषींना, ते अनुभव नंतर त्यांनी स्मृतींप्रमाणे लिहून ठेवलेले आहेत. आपल्या ज्या ज्या स्मृती आहेत त्या त्यांनी उतरवलेल्या आहेत. ते स्मृती ग्रंथ झाले. आणि जे श्रुती ग्रंथ झाले ते पुढे उपनिषद आणि वेदांत म्हणून मान्यतेला पावले. कारण त्याच्यामध्ये सांगितलं गेलं आणि ऐकलं गेलं.
जे अनुभवलं गेलं ते लगेच सांगितलं गेलं आणि ऐकलं गेलं. हे जे ऐकलं गेलं ते ऐकलेलं अधिक महत्वाचं समजलं गेलं. ज्यांनी आठवून नंतर लिहिलं त्याच्यापेक्षा देखील त्यांनीच जे सांगितलं आणि लगेच श्रवण केलं गेलं ते अधिक महत्वाचं धरलं गेलं. अशा प्रकारचा हा श्रवण हा गुण आहे. ही एक अत्यंत अंतरंग अशी साधना आहे. त्या श्रवणाच्या पाठोपाठ मनन ही महत्वाची गोष्ट आहे. समर्थ असं म्हणतात की श्रवणा परीस मनन सार. त्या मननाने सार आणि आसार हे समजायला लागतं. श्रवण करत असताना मनाला हालचाल करायची संधी न देता सगळंच्या सगळं श्रवण करावं आणि मग नंतर जे श्रवण केलेलं असेल त्याच्यातलं सार तात्पर्य काढून त्याचं मनन करावं असं सांगितलेलं आहे. श्रवणाची शास्त्रांची शास्त्रघटित व्याख्या उपनिषदादी ज्या गोष्टी आहेत त्याच्यातलं तात्पर्य जे आहे त्या तात्पर्याचं श्रवण करणं अशी श्रवणाची शास्त्रीय व्याख्या आहे. म्हणजे श्रवण करत असताना काही तात्पर्यापर्यंत यायला पाहिजे आणि त्या तात्पर्याचं मुख्य श्रवण झालं पाहिजे. श्रवण करत असताना काही विनोद सांगितले जातील, काही गोष्टी सांगितल्या जातील आणि त्याचं तात्पर्य सांगितलं जाईल. तुम्हाला जर विनोद आणि गोष्टीच लक्षात राहिल्या आणि तात्पर्य लक्षात राहिलं नाही तर त्या श्रवणाचा पुन्हा तितका उपयोग होणार नाही. म्हणून निरूपणात जर अधिक विनोद असतील आणि अधिक गोष्टी असतील तर तात्पर्य निसटण्याची शक्यता असते. काय सांगितलं हे नंतर कळतच नाही असं होऊन जातं. कारण आपल्याला रोचक, स्वभाव सुलभ असं जे पटकन आवडणारं आहे ते अधिक लक्षात राहतं. त्यामुळे जे सांगितलं जातं त्याच्यामधलं जे तात्पर्य आहे ते तात्पर्य पकडण्याची देखील ते तात्पर्य ओळखण्याची देखील शक्ती साधकाच्या ठिकाणी हवी आणि या शक्ती मिळवण्याचा अभ्यास देखील श्रवणातच करता येतो, दुसऱ्या कशामध्ये नाही. त्याचा दुसरा कोणताच उपाय नाही. समर्थांनी श्रवणाबद्दल ऐसे अवघेचे ऐकावे असं म्हटलं. अनेक गोष्टींबद्दल ऐकावं असं सांगितलेलं आहे. नाना रत्नांची परीक्षा, नाना वनितांची परीक्षा कशी ते ऐकत जावं अशा प्रकारे. ते सर्वात शेवटी असं म्हणतात ऐसे अवघेची ऐकावे परंतु सार ते शोधून घ्यावे असार ते जाणून टाकावे या नाव श्रवण भक्ती असं त्यांनी शेवट केलेलं आहे. त्यामुळे सगळं ऐकावं असं जे सांगितलेलं आहे या सगळ्यातलं सार शोधून घ्यावं आणि असार टाकावं याला श्रवण भक्ती असं म्हणतात. सर्व म्हणजे जे काही मिळेल ते ऐकणं म्हणजे श्रवण भक्ती नाही. कोणी कोणी सगळं ऐकतात, म्हणजे राजकीय व्याख्यानं ऐकतात, विनोदी गोष्टी कथा कथानक ऐकतात, परमार्थाची प्रवचन ऐकतात, कीर्तन ऐकतात, अनेक लोकांकडून ऐकतात, अनेक विषय ऐकतात. याला श्रवण भक्ती म्हणत नाहीत. तर तात्पर्य श्रवण करण्याचा निश्चय अंतःकरणात पक्का होणं आणि हा निश्चय आत्मानात्म संदर्भात असणं याला परमार्थाच्या परिभाषेत श्रवण असं म्हणतात. आणि या श्रवणातून जो जीव आणि परमात्मा यांचा अभेद शास्त्रांनी सांगितलेला आहे त्या अभेद निश्चयाकरता साधक अशा युक्ती श्रवणातून ज्या संपादन केलेल्या आहेत त्या पुन्हा पुन्हा आठवत राहणं याला मनन असं म्हणतात.
कशा रीतीने जीव हा मुळातच परमात्मा आहे, ब्रह्म आहे, होऊ शकतो, कोणती साधनं कशा रीतीने करायची, त्याचे निश्चय काय, साधकाची लक्षणं काय, त्या साधनेची वैशिष्ट्य काय, ती वैशिष्ट्य सांभाळून मी माझा बोध कशा रीतीने पक्का ठेवू शकेन, अशा रीतीने अभेद निश्चयाकरता साधक युक्ती, याला मनन असं शास्त्रीय परिभाषेमध्ये म्हटलेलं आहे. तसंच जो भेद आहे, म्हणजे भेद खूप सांगितलेले आहेत शास्त्रांमध्ये. जीव आणि जीव यांच्यामध्ये भेद, जीव आणि जगत यांच्यामध्ये भेद, जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद, जड आणि जड यांच्यामध्ये भेद, जड आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद, जड आणि जीव यांच्यामध्ये भेद, अशा प्रकारचे जे विविध भेद शास्त्रांनी सांगितलेले आहेत, त्या भेदांचा निश्चय होणं आणि हे जे भेद आहेत, या भेदांच्या पलीकडं जीव, जगत आणि परमात्मा कसे अभेदत्वानी आहेत, अशा प्रकारच्या अभेद निश्चयाला साधक युक्ती श्रवणातून संपादन केलेली, त्याचं पुन्हा पुन्हा परिशीलन करणं आणि जो भेदच आहे तो भेद म्हणून. म्हणजे श्रवणामध्ये जर ऐकलं की कैची माता, कैचा पिता, कैची भगिनी, कैची भ्राता, कैचा पुत्र, कळत्र वनिता, हे कोणीही तुझे नाहीत, हे तुझ्या सुखाचे सांगाती नव्हेती, असं श्रवणामध्ये ऐकलं. हे तू जाण मावेची, अवघी सोयरी सुखाची, हे तुझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हेती. मग प्रत्यक्षतः मात्र आई, वडील, पत्नी, पती, मुलं यांच्यामध्ये असताना हे माझ्या सुखदुःखाचे सांगाती नव्हेत, माझं जे सुख दुःख आहे ते माझं सुख दुःख आणि माझं परम सुख हे मी आत्मरूप होण्यामध्येच आहे, अशा प्रकारचा पक्का निश्चय होणं आणि जो भेद आहे तो भेद म्हणूनच राहणं, त्याचाही निश्चय होणं आणि आत्म्याचाही निश्चय होणं. संसारा माझी असता, ऐसा गमे पंडुसुता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेविला, इतका साक्षीभूत वर्तन करू शकला पाहिजे. हे सर्व मी कशा रीतीने वर्तन करेल याचं कुठेतरी मनन पाहिजे ना. जे काही सद्गुरूंनी सांगितले ते जेव्हा माझ्या जीवनावर येऊन ठेपेल, माझ्यापर्यंत येऊन पोचेल, तेव्हा मी त्यावेळेला कसा वर्तन करेन याच्या संबंधीचा निश्चय करणं. साधक युक्ती आणि बाधक युक्ती या दोन्ही युक्तींचा निश्चय करणं याला मनन असं म्हणतात. मनन म्हणजे तुम्ही असं समजू नका की तुम्ही जे काही ऐकलं ते जसंच्या तसं तुम्हाला आठवलं म्हणजे तुम्हाला मनन करता यायला लागलं, तुम्हाला चिंतन करता यायला लागलं. याच्या संबंधी निश्चित गैरसमज आहे. मनन हे त्याला म्हणत नाही, तर तात्पर्य निश्चय झाला म्हणजे मनन झालं. असं सगळंच्या सगळं आठवणं हे अचाट शक्तीचं काम आहे, स्मरण शक्तीचं काम आहे, ती अपेक्षित ही नाहीये. आपण थोडेच टेप रेकॉर्डर सारखं काम करणार आहोत की ते टेप करून घेतलं आणि पुन्हा वाजवलं, अशा शक्तीचा काही उपयोग नाहीये. त्याचा टेप रेकॉर्डरला काही उपयोग नाहीये. ते अजून आत झिरपलं पाहिजे. म्हणून जो तात्पर्य आहे त्या गोष्टीचं, ते तात्पर्य लक्षात आलं पाहिजे, तात्पर्य घेण्याची युक्ती समजली पाहिजे. आणि ही जी युक्ती आहे साधक आणि बाधक या दोन्ही युक्तींचा सातत्याने जीवनात उपयोग करणं याला मनन असं म्हणतात. चिंतन देखील त्यालाच म्हणतात. चिंतन आणि मनन हे तसे पर्यायवाचक शब्द आहेत. मन आणि चित्त हे थोडे एकमेकांपासून वेगळे काढलेले आहेत शास्त्रीय परिभाषेमध्ये. त्यामुळे चित्तात जे घडतं ते चिंतन आणि मनात जे वारंवार घोळवलं जातं ते मनन. पण स्थूल मानाने याच्यात फार फरक नको करायला. सूक्ष्म स्वरूपात याच्यात काही एक फरक आहे. म्हणून हे मनन करत असताना देखील
संतांच्या संगतीने जो विवेक निर्माण झालेला आहे त्याची कायम आठवण राहणं, वैराग्य भाव कायम असणं, शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा हे जे गुण आहेत हे गुण सतत समोर असणं आणि तीव्र मुमुक्षत्व सतत अंतःकरणात असणं, या गुणांसहितच हे मनन देखील व्हायला पाहिजे. श्रवणानी आणि अधिकाधिक श्रवणानी मननाची कमतरता भरून निघणार नाही. तुम्ही मनन करू शकत नाही म्हणून धावपळ करत श्रवण करता. आज एका ठिकाणी, उद्या अनेक ठिकाणी, परवा अनेक ठिकाणी, चला वेळ मिळत नाहीये, मनन करता येत नाही तर श्रवण तरी करू, तर त्या श्रवणाने काही फायदा होणार नाही. मननाची उणीव श्रवण, केवळ श्रवण भरून काढू शकत नाही. ती एक उत्तम आणि प्राथमिक पायाभूत जरी साधना असली तरी त्याच्यातून मनन हे घडलं पाहिजे. तात्पर्य निश्चय हा जो आहे तो साधक बाधक युक्तीनी हा जर जमला तरच श्रवणाचा उपयोग आहे. म्हणून मनन ही एक आराम खुर्चीवर बसून करण्याची गोष्ट नाहीये, तर मनन ही गोष्ट सर्व जीवनाला व्यापून मग नंतर राहिली पाहिजे. जर तात्पर्य निश्चय असेल तर तो तात्पर्य निश्चय आचरणात देखील उतरला पाहिजे. म्हणून विनोबा असं म्हणतात की आचरणावरून मनन किती खोल गेलेलं आहे हे लक्षात येतं, असं विनोबांनी म्हटलेलं आहे. कारण जर आचरणाच्या वेळेला चुकला तर मग मनन घडलं नाही किंवा कमी पडलं असं म्हणायला लागेल. तो साधक आणि बाधक निश्चय आहे, तो निश्चय त्यावेळेला देखील पक्का लक्षात जर असला तर मग आचरण देखील त्या मानाने त्या पद्धतीने असं घडत राहील. आपलं हे घड्याळाच्या दुकानात जसं असतं, एकच घड्याळ ठेवा, एवढी घड्याळ सगळी काढूनच टाका. जर ठेवली तर सगळी एकसारखी ठेवली पाहिजेत. आणि तेही मला असं वाटतं की दर आठवड्याला कोणीतरी एकानी टीव्हीवर किंवा रेडिओवर वेळ पाहत जा आणि ती ध्यान, इथं हे ध्यान केंद्र सुरुवात करत असताना सगळी घड्याळ पहिली लावली पाहिजे. असं करा. नाहीतर मग मी कधी या घड्याळात पाहतो वाटतं 5 मिनिटं आहेत, समोरच्या घड्याळात पाहतो तर त्याच्या पुढे ते 10 मिनिटं आहेत, आणि हे पाहिलं तर ते 2-3 मिनिटं अजून माग आहे, असं होऊन जातं. आपलं ते सराफ काकांनी ISO सगळं लिहून ठेवलेलं आहे की हात आल्यानंतर कुठपासून सुरुवात करायची, त्याच्यात घड्याळ देखील लिहून ठेवलेलं आहे. पण नंतर मग ते विसरून गेलं आपलं, असं होत जातं. अध्यात्म मंगलधाम मध्ये देखील आमच्या समोर जे घड्याळ असतं ते आणि श्रोत्यांच्या समोर असतं ते, याच्यात जर फरक असला तर आमच्या समोर असतं त्याच्याप्रमाणे आम्ही थांबवतो आणि तिथं पुढं गेलेलं असतं त्यावेळेला किंवा मागं असतं, असं होतं. मनन ही अशा तऱ्हेने आचरणात उतरली गेलेली खोल ज्याची पाळंमुळं आपल्या आचरणापर्यंत एखादी गोष्ट गेली म्हणजे रिफ्लेक्स ऍक्शन मध्ये गेली, इतकी आत जाते. जसं तुम्ही ब्रेक दाबता समोर आल्यावर विचार करून नाही, पाय आपोआप जातो. तशा प्रकारे नायकणे ते कानची टाळी, न देखणे ते दिठीची गाळी, आवाच्य ते टाळी जीभची गा, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. इतका निश्चय, इतका संयम सर्वेंद्रियांच्या राबणी, सर्वेंद्रियांच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची करचरणी होती डोळे, असं म्हटलेलं आहे त्यांनी. जसं हाताला, कानाला देखील, पायाला देखील डोळे फुटावेत, इतकं उत्तम आचरण घडणं जे अपेक्षित आहे तर ते केवळ श्रवणाने आणि श्रवणातून जी साधक बाधक युक्ती तात्पर्य निश्चयाची त्या मननाने अशी साधते. जितकं अधिकाधिक सखोल मनन होत राहील या संबंधी
तुम्ही चिंतन करायला हरकत नाही की एक मोहाचा प्रसंग तुमच्या ठिकाणी आलाय, आलेला नाहीये पण आलाय, आणि त्यावेळेला तुम्ही कसं वर्तन कराल. एक लोभाचा प्रसंग तुमच्या ठिकाणी आलाय, तुम्ही त्यावेळेला कसं वर्तन कराल. एक कामाचा प्रसंग तुमच्या समोर आलाय, तुम्ही त्यावेळेला काय वर्तन कराल. तुम्ही चिंतन करायला हरकत नाही. मत्सर, दंभ, अहंकार, काम, क्रोध, लोभ तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि जर ठरवा की यावेळेला मी बळी पडणार नाही, तर तुम्ही बळी पडणार नाही. पण जर तुमच्या चिंतनात तसं असेल तर तुम्ही त्यावेळेला आपसूक बळी पडाल. मनन जर कमी पडेल तर बळी पडाल. तुम्ही कामाचा अभ्यास करता आणि वर करणे अलिप्त राहता तर वेळ प्रसंगी कामाला बळी पडाल. तुम्ही लोभाचा अभ्यास करता मनोमन आणि वेळ प्रसंगी बरोबर बळी पडता. एरवी वाटतं की किती निर्लोभी व्यक्ती आहे, पण अचूक उडी कशी घेते तशी वेळ आल्यानंतर याचं कारण ती तसंच चिंतन करत होती, तसंच मनन करत होती. बाहेर ती तशी दिसत नव्हती पण त्याच्या आत ते होतं. त्याच्या आत असल्यामुळे मनुष्य तसं करतो. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः. का बरं मनुष्य पाप करायला प्रवृत्त होतो, तर त्याच्या अंतःकरणात असलेला काम, क्रोध, असं भगवंत उत्तर देतात. तो वर जे दाखवतो तसा आत नसतो ना, म्हणून अचूक तो त्यावेळेला त्याच्यामध्ये पडतो. म्हणून मननाचं महत्व. मनन ही प्रत्यक्ष मदत करणारी, जवळ जाणारी साधना त्याकरता सांगितलेली आहे. श्रवण, मनन, निदिध्यास आणि तत्वम पदार्थ चिंतन, याच्यातलं निदिध्यास आणि तत्वम पदार्थ चिंतन आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ईशावास्यम् इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृहस्य सिद्धम्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर